हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अल्फा 360 डिग्री अकॅडमी लातूर आणि पुणे. आज आपण चॅप्टर स्टार्ट करतो आहे इलेक्ट्रोस्टॅटिक. ठीक आहे. सो इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये इलेक्ट्रिक चार्ज आणि इलेक्ट्रिक फील्डबद्दल आपण इन्फॉर्मेशन बघूयात. पहिल्यांदा बघूयात इलेक्ट्रिक चार्ज काय असतो. सो व्हॉट इज इलेक्ट्रिक चार्ज? चार्ज इज अ इंट्रिन्सिक प्रॉपर्टी ऑफ मटेरियल विच produces or experiences electric field as well as magnetic field. याला आपण काय म्हणतो? चार्ज म्हणतो. ठीक आहे. तर या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत की चार्ज ॲट रेस्ट. इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे काय असेल तर चार्ज ॲट रेस्ट बघणार आहोत. ठीक आहे. सो जर चार्ज रेस्टवर असेल तर तो फक्त इलेक्ट्रिक फील्ड तयार करतो, पण चार्ज जर मोशनमध्ये असेल याचा अर्थ करंट फ्लो होतो. याचा अर्थ काय होतो की तो इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड दोन्ही तयार करतो. ठीक आहे. नेक्स्ट, चार्जची डेफिनेशन आपण आत्ताच बघितली होती की इट इज अ फिजिकल प्रॉपर्टी ऑफ मॅटर विच प्रोड्युसेस ऑर एक्सपिरियन्स इलेक्ट्रिक फील्ड ॲज वेल ॲज मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. और काय म्हणू शकतो? इट इज अ फिजिकल प्रॉपर्टी ऑफ मॅटर दॅट कॉजेस इट टू एक्सपिरियन्स अ फोर्स वेन इट क्लोज टू अदर इलेक्ट्रिकली चार्ज्ड मॅटर. ठीक आहे. जर एक पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि निगेटिव्ह चार्ज आहे तर दोघांमध्ये कोणता फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल, आणि जर एक पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज असतील किंवा निगेटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असतील त्या दोघांमध्ये फोर्स ऑफ रिपल्शन असतो. ठीक आहे. म्हणजे लाईक चार्ज रिपेल इच अदर अँड डिसलाईक चार्ज अट्रॅक्ट इच अदर. ठीक आहे. नेक्स्ट, सो बघा, चार्जला आपण दोन टाईपमध्ये क्लासिफाय करू शकतो, एक पॉझिटिव्ह चार्ज आणि दुसरा निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे. पॉझिटिव्ह चार्जला आपण प्रोटॉन म्हणू शकतो आणि निगेटिव्ह चार्जला आपण काय म्हणू शकतो? इलेक्ट्रॉन म्हणू शकतो. ठीक आहे. सो मॅग्निट्यूड ऑफ पॉझिटिव्ह और निगेटिव्ह चार्ज, एका चार्जवर, एका पॉझिटिव्ह चार्जवर किंवा एखाद्या निगेटिव्ह चार्जवर किती चार्ज असेल, त्याचं मॅग्निट्यूड किती असेल तर ते असेल 1.6 × 10⁻⁻19 कुलोम. ठीक आहे. नेक्स्ट, चार्ज इज अ स्केलर क्वांटिटी. काय कोणती क्वांटिटी आहे म्हणलं आपण? एक स्केलर क्वांटिटी आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात. बघा, प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. आपण काही चार्जच्या प्रॉपर्टीज बघणार आहोत. पहिली प्रॉपर्टी बघणार आहोत आपण की चार्ज लाईक मास. चार्ज हा माससारखा आहे. ठीक आहे. इट इज अ फंडामेंटल अँड इंट्रिन्सिक प्रॉपर्टी ऑफ मॅटर. जसा मास हा एक फंडामेंटल प्रॉपर्टी आहे, तसंच चार्ज पण काय असेल तर फंडामेंटल प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. चार्ज कॅरीड बाय प्रोटॉन इज पॉझिटिव्ह अँड कॅरीड बाय अँड इलेक्ट्रॉन इज निगेटिव्ह. आताच बघितलं होतं आपण. ठीक आहे. अनलाईक चार्ज अट्रॅक्ट इच अदर अँड लाईक चार्जेस रिपेल इच अदर. ठीक आहे. नेक्स्ट, प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक चार्जेसमध्ये आपण पुढे होणार आहोत की द फोर्स बिटवीन चार्जेस व्हॅरीज ॲज इनवर्स स्क्वेअर ऑफ देअर सेपरेशन. आता फोर्सचा आपल्याला फॉर्म्युला बघायचा आहे पुढं कुलोम्स लॉमध्ये. त्यावेळेस आपल्याला म्हणता येतं आहे काय की जर दोन बॉडीजमध्ये जो चार्ज आहे तर दोन बॉडीजमधला जो फोर्स असेल तर तो कसा अट्रॅक्ट आणि रिपेल कसा करतो, तर त्याचा इनवर्स स्क्वेअर लॉ ओबे करतो. ठीक आहे. नेक्स्ट, चार्ज इज ऑलवेज कन्झर्व. आता चार्ज कन्झर्वड आहे. का बरं कन्झर्वड आहे बाबा? की जर समजा एखादी आयसोलेटेड सिस्टम असेल तर त्या आयसोलेटेड सिस्टमचा जो चार्ज असेल त्याचा जो नेट सम असेल तर तो कसा असेल? ऑलवेज कॉन्स्टंट असेल. म्हणून आपण म्हणतो की इलेक्ट्रिक चार्ज इज ऑलवेज कन्झर्व. नेक्स्ट इज इलेक्ट्रिक चार्ज इज क्वांटाईज. आता क्वांटाईजचा अर्थ काय होतो बघा. ठीक आहे. क्वांटाईजचा अर्थ असा होतो की समजा कुठल्याही बॉडीवरचा जो चार्ज असेल तर तो चार्ज हा इंटिजर मल्टिपल ऑफ चार्ज ऑन इलेक्ट्रॉन किंवा चार्ज ऑन प्रोटॉन किंवा मॅग्निट्यूड ऑफ चार्ज ऑन इलेक्ट्रॉन इतका असू शकतो. ठीक आहे. आपल्याला इथं म्हणता पण येतं बघा, काय सांगता येतं बघा की क्यू इज इक्वल टू एन ई. एन म्हणजे काय असेल तर इंटिजर मल्टिपल असेल आणि ई म्हणजे कोण असेल तर मॅग्निट्यूड ऑफ चार्ज ऑन वन इलेक्ट्रॉन. आणि आत्ताच बघितलं होतं आपण ईची व्हॅल्यू किती असते? 1.6 × 10⁻⁻19 कुलोम. तर कुठल्याही बॉडीवरचा जो चार्ज असेल, क्यू चार्ज असेल, हा ह्याच्या इंटिजर मल्टिपलमध्ये असेल. कुणाच्या? चार्ज ऑन इलेक्ट्रॉनच्या. ठीक आहे. नेक्स्ट, इलेक्ट्रिक चार्ज इज ॲडिटिव्ह. आता जर एखादं सिस्टम आहे त्या सिस्टमवर समजा एक सिस्टम आहे, या सिस्टमवर इथं एक क्यू चार्ज आहे, इथं +2Q चार्ज आहे, इथं -4Q चार्ज आहे, इथं +5Q चार्ज आहे. तर टोटल चार्ज Q टोटल इज इक्वल टू आपल्याला म्हणता येते इथं Q, इथं +2Q, इथं -4Q आणि +5Q. तर या सगळ्यांचा जर सम केला तर आपल्याला काय भेटेल बघा. इट इज Q + 2Q 3Q आणि 5Q - 4Q Q. इथं आलं 4Q चार्ज. तर टोटल चार्जचा जर सम केलात आपल्याला काय मिळालं की
ठीक आहे. तर इलेक्ट्रिक चार्ज इज ॲडिटिव्ह, दॅट इज टोटल चार्ज इज अल्जेब्रिक सम ऑफ इंडिव्हिज्युअल चार्जेस. आता अल्जेब्रिक सम म्हणजे काय, प्लस असेल तर प्लस करा किंवा मायनस असेल तर मायनस करा. ठीक आहे. नेक्स्ट, इलेक्ट्रिक चार्ज इज इनव्हॅरियंट अँड इट डज नॉट डिपेंड अपॉन मोशन ऑफ चार्ज बॉडी ऑर ऑब्झर्वर. ठीक आहे. तर कुठलाही चार्ज हा, जसं की मास इज व्हॅरियंट बट चार्ज इज इनव्हॅरियंट. आता कसं म्हणता येते बघा, मास इज व्हॅरियंट, तर आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे काय, की m इज इक्वल टू m नॉट अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस v स्क्वेअर बाय c स्क्वेअर. ठीक आहे. काय म्हणलं आपण, m इज इक्वल टू m नॉट अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस v स्क्वेअर बाय c स्क्वेअर. म्हणजे हे काय आहे, स्पीड ऑफ बॉडी. ठीक आहे. आणि हे काय आहे, स्पीड ऑफ लाईट. सो काय म्हणता येतं, जर एखाद्या बॉडीची स्पीड हे लाईटच्या स्पीडच्या कंपॅरेटिव्हली असेल, फॉर एक्झाम्पल आपण म्हणूयात की बाबा एखाद्या बॉडीची स्पीड ही 1/4 ऑफ आहे किंवा हाफ ऑफ स्पीड ऑफ लाईट आहे. ठीक आहे. याचा अर्थ त्या बॉडीचा मास किती होईल बघा, तर m इज इक्वल टू m नॉट हे इनिशियल मास असेल अंडर रूट ऑफ 1 मायनस v स्क्वेअर बाय c स्क्वेअर. v स्क्वेअर जर केला तर c स्क्वेअर बाय 4 अपॉन c स्क्वेअर कॅन्सल झालं. याला सॉल्व केलं तर 4 मधून 1 गेलं 3 गेलं. आन्सर इज 2m नॉट बाय रूट 3. ठीक आहे. याचा अर्थ 2m नॉट बाय रूट 3 म्हणजे की याचं मास m नॉटपेक्षा, mचं मास हे m नॉटपेक्षा काय झालेलं असेल, आता कमी झालेलं असेल. ठीक आहे. सो इथं m नॉटपेक्षा जास्त झालेलं असेल, कारण जसं जसं स्पीड जास्त व्हायला लागते तसं तसं मास पण वाढायला लागतं. याचा अर्थ मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्पीड. जर स्पीड वाढली तर मास पण वाढतं आहे. बट चार्ज डज नॉट डिपेंड ऑन स्पीड, है ना. स्पीडचा पॉवर 0 असेल. ठीक आहे. समजा स्पीड कितीही वाढली तरी चार्ज कॉन्स्टंटच राहील, म्हणजे चार्ज इज इंडिपेंडंट ऑफ स्पीड. त्यालाच आपण काय म्हणतो बघा, त्यालाच म्हणतो चार्ज इज इनव्हॅरियंट. ठीक आहे. नेक्स्ट, बेसिक प्रॉपर्टीज ऑफ चार्ज बघूयात आपण. इलेक्ट्रिफिकेशन. आता इलेक्ट्रिफिकेशन म्हणजे काय असेल, तर समजा एखादी बॉडी आहे, त्या बॉडीवरचा जो चार्ज दुसऱ्या बॉडीवर ट्रान्सफर करायचा किंवा दुसऱ्या बॉडीला द्यायचा असेल त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रिफिकेशन. म्हणजेच त्यालाच म्हणतो आपण मेथड्स ऑफ चार्जिंग. ठीक आहे. द मेथड्स ऑफ इम्पार्टिंग चार्जेस ऑन द सरफेस ऑफ बॉडी इज कॉल्ड इलेक्ट्रिफिकेशन. ठीक आहे. मग इलेक्ट्रिफिकेशन आपण 3 मेथडने करू शकतो. पहिला आहे चार्जिंग बाय फ्रिक्शन, दुसरा आहे चार्जिंग बाय कंडक्शन आणि तिसरा आहे चार्जिंग बाय इंडक्शन. ठीक आहे. तर आता पहिल्यांदा बघूयात आपण चार्जिंग बाय फ्रिक्शन कसं असेल. ठीक आहे. समजा आपल्याकडे एक ग्लास रॉड आहे आणि त्या ग्लास रॉडला जर आपण एखाद्या सिल्क क्लॉथवर रब केलं तर काय होईल बघा, या ग्लास रॉडवरचा जो निगेटिव्ह चार्ज आहे तो ट्रान्सफर होईल सिल्क क्लॉथवर. ठीक आहे. मग काय होईल बघा, तर लूजेस इलेक्ट्रॉन कोण लूज करायला लागले, ग्लास हा इलेक्ट्रॉन लूज करायला लागला. आता लूज करायला लागला याचा अर्थ काय होईल, याच्याकडे न्यूट्रल बॉडी होती. न्यूट्रल बॉडी होती म्हणजे काय असेल, तर जेवढे पॉझिटिव्ह चार्ज तेवढेच निगेटिव्ह चार्ज असतील. आता जसं आपण फ्रिक्शन केलं तसं इलेक्ट्रॉन्स लूज झाले, म्हणजे इथून डिफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन झाली आणि इथून डिफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन झाल्यामुळे इथं पॉझिटिव्ह चार्ज राहिले आणि इकडे एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन झाल्यामुळे तर इथं जास्त इलेक्ट्रॉन जमा झाले. याचा अर्थ ही बॉडी आता पॉझिटिव्हली चार्ज असेल आणि ही बॉडी कोणती असेल तर निगेटिव्हली चार्ज असेल. ठीक आहे. सो ग्लास रॉड पॉझिटिव्हली चार्ज असेल आणि सिल्क क्लॉथ निगेटिव्हली चार्ज असेल. ठीक आहे. याला म्हणतो आपण चार्जिंग बाय फ्रिक्शन. नेक्स्ट, चार्जिंग बाय इंडक्शन. आता इंडक्शनमध्ये काय होते बघा, की समजा एक चार्ज्ड बॉडी आहे, एका दुसऱ्या अनचार्ज्ड बॉडीच्या जवळ घेऊन गेलात तर काय होते, इथं ही पॉझिटिव्हली चार्ज बॉडी आहे आणि ही न्यूट्रल बॉडी आहे. आता न्यूट्रल बॉडी याचा अर्थ काय, नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज इज इक्वल टू नंबर ऑफ निगेटिव्ह चार्ज. पण झालं काय, जसं तुम्ही या पॉझिटिव्ह चार्ज बॉडीच्या जवळ घेऊन आलात तर यानं निगेटिव्ह चार्ज अट्रॅक्ट केले आणि पॉझिटिव्ह चार्ज रिपेल केले. आपण बघू शकतो की सगळे निगेटिव्ह चार्ज या साईडला आले आणि पॉझिटिव्ह चार्ज या साईडला आले. ठीक आहे. मग काय होतं बघा, निगेटिव्ह चार्ज चार्जेस ऑफ अनचार्ज्ड ऑब्जेक्ट गेट्स ॲक्युमुलेटेड ऑन द लेफ्ट साईड. सगळे चार्ज एका साईडला जमा झाले. ठीक आहे. आणि दिस प्रोसेस इज कॉल्ड चार्जिंग बाय इंडक्शन. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात आपण चार्जिंग बाय कंडक्शन काय असेल, की समजा ही एक बॉडी आहे, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, दुसरी बॉडी आहे, याच्यावर पण पॉझिटिव्ह चार्ज आहे. आता हे दोन बॉडी एकमेकांपासून अनटच आहेत, म्हणजे दूर दूर आहेत, आयसोलेटेड आहेत.
मग when a charged object is touched to an uncharged object the charges from charged body gets equally distributed on uncharged object. It is called as it is touched, this process is called charging by conduction. ठीक आहे. तर आपल्या इथं सांगता येतं बघा की समजा आपल्याकडे एक बॉडी आहे, इथं याच्यावर Q1 चार्ज आहे, एक दुसरी बॉडी आहे याच्यावर एक Q2 चार्ज आहे. ठीक आहे. आणि समजा याची रेडियस आहे R1, याची रेडियस आहे R2, याचं पोटेन्शियल असेल V1 आणि याचं पोटेन्शियल असेल V2. आता चार्जिंग बाय कंडक्शन कधी पॉसिबल आहे? व्हेन द पोटेन्शियल ऑफ बोथ बॉडीज आर डिफरंट. ह्या बॉडीचं पोटेन्शियल आणि या बॉडीचं पोटेन्शियल जर डिफरंट असेल तर आणि तरच एका बॉडीहून दुसऱ्या बॉडीवर चार्ज ट्रान्सफर होऊ शकतो. मग आता काय केलं की या दोन बॉडीला एकमेकांना टच केलं. टच केल्यावर काय होईल बघा, जसं आपण या बॉडीला टच करू, जसं या दोन बॉडीला आपण टच करू तसं याच्यावरचा जो चार्ज आहे तो आता त्याचं रिडिस्ट्रीब्युशन होईल. मग रिडिस्ट्रीब्युशन कसं होईल बघा, तर आता याला चार्ज बॉडीला दुसऱ्या चार्ज बॉडीसोबत टच केलं तर आता याच्यावर जो चार्ज असेल तो Q1 डॅश झाला आणि याच्यावर चार्ज असेल तो Q2 डॅश झाला. याची रेडियस असेल R1, याची रेडियस असेल R2 आणि आता याचं पोटेन्शियल V झालं, ह्याचं पण पोटेन्शियल V झालं. का? कारण ट्रान्सफर ऑफ चार्ज कधीपर्यंत पॉसिबल आहे? जोपर्यंत त्या बॉडीजवरचा पोटेन्शियल सेम होत नाही. मग आता पोटेन्शियल सेम झालं तर आता चार्ज ट्रान्सफर व्हायचा बंद झाला आणि मग या बॉडीवर चार्ज किती असेल तर Q1 डॅश इज इक्वल टू असेल बघा, ह्याची रेडियस R1 डिवायडेड बाय R1 प्लस R2 इंटू, आता इथं बघा इथं Q1 चार्ज होता, इथं Q2 चार्ज होता. इथं आपल्याला म्हणता येतं टोटल चार्ज इज इक्वल टू Q1 प्लस Q2, त्याला आपण Q नाव दिलं. ठीक आहे. त्या दोघांची सम केली तर आन्सर येते Q किंवा ह्याला आपण म्हणू शकतो Q1 प्लस Q2. आणि या बॉडीवर किती चार्ज असेल तर त्याला आपण म्हणतो Q2 डॅश इज इक्वल टू R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2 इंटू Q. तर हे झालं चार्जिंग बाय कंडक्शन. ठीक आहे. तर आपण चार्जिंग बाय कंडक्शन बघितलेलं आहे. नेक्स्ट इज बघूयात आपण नेक्स्ट बघा आपण कुलोम्स लॉ. आता कुलोम्स लॉ काय म्हणतो बघा की इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आता कुलोम्स लॉ काय म्हणतो याची डेफिनेशन बघूयात. इट इज स्टेट दॅट द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन बिटवीन टू पॉईंट चार्जेस ॲट रेस्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ चार्जेस अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम अँड ॲक्ट्स अलॉंग द लाईन जॉईनिंग ऑफ द टू चार्जेस. ठीक आहे. इथे Q1 चार्ज आहे, इथे Q2 चार्ज आहे, या दोघांमध्ये R सेपरेशन दिलेलं आहे. तर जो फोर्स आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q1 Q2 म्हणजे याचं मॅग्निट्यूड Q1 असेल, याचं मॅग्निट्यूड Q2 असेल. ह्या दोघांचं प्रोडक्ट घ्यायचा आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू म्हणजे F इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/R². म्हणजे आपण म्हणतो इट ओबेज इन्व्हर्स स्क्वेअर लॉ. ठीक आहे. आता या दोघांना कंबाईन केलं तर F इज प्रोपोर्शनल टू Q1 Q2/R². इथं प्रपोर्शनॅलिटी साईन करून इक्वल टू दिलं तर आपल्याला इथे एक कॉन्स्टंट ॲड करायला लागतो, त्याला आपण K म्हणतो. त्याला आपण फोर्स कॉन्स्टंट किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कॉन्स्टंट K म्हणतो आणि त्याची व्हॅल्यू असते 1/4πε0. ठीक आहे. आता इथं बघा F इज इक्वल टू मग फॉर्म्युला मिळाला 1/4πε0 अँड ε0 कोण असेल तर ε0 इज परमिटिव्हिटी ऑफ एअर ऑर फ्री स्पेस किंवा ह्याला व्हॅक्यूम पण म्हणतो. परमिटिव्हिटी ऑफ कोणाची आहे? ही व्हॅक्यूमची आहे. तर व्हॅल्यू ऑफ ε0 किती असेल तर 8.85 इंटू 10⁻⁻12 कुलोम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. ठीक आहे. आणि 1/4πε0 म्हणजे याची व्हॅल्यू किती असेल बघा, या Kची व्हॅल्यू किती असेल तर त्या Kची व्हॅल्यू सांगता येते आपल्याला 9 इंटू 10⁻9 न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलोम स्क्वेअर. ठीक आहे. सो आपल्याला इथं सांगता येते की हा फोर्स कॉन्स्टंट आहे. कसा आहे, काय आहे आपण बघितलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट तर आपण बघितलं की मग युनिट ऑफ ε0 काय असेल तर हे असेल बघा कुलोम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात आपण की
सो फोर्स रिक्वायर्ड मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. म्हणजे फोर्स काय असतो तर इट इज अ वेक्टर क्वांटिटी. मग वेक्टर क्वांटिटी आहे तर त्याचं आपण काय बघूयात, वेक्टर फॉर्म बघूयात. बघा आता समजा Q1 चार्ज आहे, हा Q2 चार्ज आहे. तर लक्ष द्या, हा Q1 आणि Q2 दोन्ही पॉझिटिव्ह चार्ज आहेत. तर फोर्स ऑन 1 ड्यू टू 2 या चार्जनं या चार्जवर फोर्स लावला, त्याची डायरेक्शन इकडे असेल F12 आणि हा असेल फोर्स ऑन 2 ड्यू टू 1 पहिल्या चार्जनं दुसऱ्या चार्जवर लावलेला फोर्सची डायरेक्शन या डायरेक्शनला असेल. ठीक आहे. आता इथं बघा 1 पासून 2 पर्यंत जो रेडियस वेक्टर आहे त्याला म्हणतो होतो रेडियस वेक्टर फ्रॉम 1 टू 2 आणि हा असेल रेडियस वेक्टर फ्रॉम 2 टू 1. सो फोर्स ऑन 1 बाय 2 F फोर्स ऑन 1 बाय 2 म्हणजे फोर्स ऑन चार्ज 1 बाय 2 कसं लागणार बघा, 1/4πε0 Q1 Q2 बाय R क्यूब इंटू दिस इज R21. आता R21 बघा कसं असेल, मला सांगा या R21ची डायरेक्शन आणि F12ची डायरेक्शन कशी आहे, सेम आहे. म्हणजे हा वेक्टर फॉर्म ऑफ रेडियस वेक्टर अँड दिस इज अ फोर्सची डायरेक्शन कशी असेल, सेम असेल. तसंच मला म्हणता येतं बघा F21 फोर्स ऑन 2 ड्यू टू 1 बघा याची डायरेक्शन आणि R12ची डायरेक्शन कशी आहे, सेम आहे. तर आपल्याला म्हणता येते K 1/4πε0 Q1 Q2 बाय R क्यूब इंटू R12 बार म्हणता येते. ठीक आहे. आता इथं जर बघितलात तर दोघांचं रेडियस वेक्टरची मॅग्निट्यूड सेम आहे, फक्त डायरेक्शन कशी आहे हो, एकमेकांना अपोजिट डायरेक्शन दिलेली आहे. ठीक आहे. सो इथं आपल्याला म्हणता येते फोर्स ऑन 1 ड्यू टू 2 अँड फोर्स ऑन 2 ड्यू टू 1 आर इक्वल इन मॅग्निट्यूड बट अपोजिट इन डायरेक्शन. ठीक आहे. सो हा झाला याचा वेक्टर फॉर्म. नेक्स्ट इज काय बघा, हां दोघांचं मॅग्निट्यूड कसं आहे आपण म्हणलं आताच, सेम मॅग्निट्यूड आहे, फक्त डायरेक्शन कशी आहे त्यांची अपोजिट डायरेक्शन आहे. ठीक आहे. आता डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज बघायचं आपल्याला की जर एखादी बॉडी असेल तर त्या बॉडीवर चार्ज डिस्ट्रीब्यूट कसा होतो, तर डिस्ट्रीब्युशन कसं होतं आहे, युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म. वेन अ चार्ज इज नॉट ॲक्युमुलेटेड इन सम पार्ट बट इट स्प्रेड युनिफॉर्मली. जसं की इथं बघितलात, इथं एक रेक्टँग्युलर शीट आहे, त्याच्यावर चार्ज कसा इक्वली डिस्ट्रीब्यूट झाला आहे. हा एक सर्क्युलर प्लेट असेल किंवा स्पेरिकल बॉडी असेल तर यावर जो चार्ज असेल तो इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. ही एखादा रॉड आहे तर रॉडवर पण चार्ज कसा झालेला आहे, इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. बट इथं जर बघितलात तर हे बघा बॉडीचा जो शेप आहे तो नॉन युनिफॉर्म आहे आणि नॉन युनिफॉर्म असल्यामुळे इथे काय झालं बघा, काही ठिकाणी जास्त चार्जेस जमा झालेले आहेत, काही ठिकाणी कमी चार्जेस जमा झालेले आहेत. याचा अर्थ जे डिस्ट्रीब्युशन आहे ते कसं असेल, नॉन युनिफॉर्म आहे. ठीक आहे. म्हणजे मोर चार्ज इज ॲक्युमुलेटेड ॲट द कर्व्ड अँड शार्प एज किंवा कर्व्ड पॉईंटवर जास्त चार्ज जमा होतात. नेक्स्ट चार्ज डेन्सिटी. आता एखाद्या बॉडीवर किती चार्ज जमा झाला विथ रिस्पेक्ट टू देअर लेंथ, एरिया किंवा व्हॉल्यूम, त्याला आपण म्हणतो चार्ज डेन्सिटी. काय म्हणलो, इट इज अ क्वांटिटेटिव्ह रिप्रेझेंटेशन ऑफ चार्ज डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. सो डेन्सिटी इज इक्वल टू आपला जनरल फॉर्म्युला काय असतो डेन्सिटीचा, तर मास अपॉन व्हॉल्यूम असतो. बट हा मास डेन्सिटी झाली, पण हे आपल्याला काय बघायचं आहे, चार्ज डेन्सिटी. तर चार्ज डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असेल, चार्ज पर युनिट व्हॉल्यूम. म्हणजे एखादी स्पेरिकल बॉडी आहे, त्या स्पेरिकल बॉडीचा व्हॉल्यूम जर V दिलेला असेल आपल्याला तर त्याच्यावरचा जो चार्ज डेन्सिटी असेल त्याला म्हणतो आपण चार्ज पर युनिट व्हॉल्यूम. ठीक आहे. चार्ज प्रेझेंट इन व्हॉल्यूम. नेक्स्ट टाइप्स ऑफ चार्ज डेन्सिटी. आपल्याकडे 3 टाइप्स ऑफ चार्ज डेन्सिटी आहेत. पहिली आहे लिनियर चार्ज डेन्सिटी, दुसरी आहे सरफेस चार्ज डेन्सिटी आणि तिसरी आहे व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. ठीक आहे. पहिल्यांदा बघूयात लिनियर चार्ज डेन्सिटी. समजा आपल्याकडे एक युनिफॉर्म रॉड दिलेला आहे ज्याच्यावर Q चार्ज आहे, त्याची लेंथ L दिलेली आहे. ठीक आहे. किंवा एखादा रिंग आहे, त्या रिंगची रेडियस R दिलेली आहे, त्याच्यावर Q चार्ज डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. तर आपल्याला लिनियर चार्ज डेन्सिटीला आपण डिनोट करतो लॅम्बडानं. सो लॅम्बडा इज इक्वल टू काय म्हणता येते आपल्याला, लॅम्बडा इज इक्वल टू Q बाय L. ठीक आहे. किंवा म्हणता येते चार्ज ऑन स्मॉल एलिमेंट डिवायडेड बाय लेंथ ऑफ एलिमेंट. ठीक आहे. जर आता डेरिव्हेटिव्ह घेतला तर लॅम्बडा इज इक्वल टू DQ बाय DL. आता याचं युनिट काय असेल बघा, Qचं युनिट असेल चार्जचं कुलोम आणि लेंथचं युनिट असेल मीटर. सो आपल्याला याचं युनिट म्हणता येते कुलोम पर मीटर. ठीक आहे. आता रिंगसाठी जर बघितला तर रिंगची लेंथ किती असते हो, 2πr. मग इथं आपल्याला म्हणता येते बघा याच्यावरचा जो चार्ज डेन्सिटी असेल तर Q डिवायडेड बाय 2πr काय असेल, Q डिवायडेड बाय 2πr. नेक्स्ट सरफेस चार्ज डेन्सिटी. आता सरफेस म्हणजे काय बघा, समजा आपल्याकडे एखादा लॅमिनार प्लेट आहे किंवा सर्क्युलर प्लेट आहे. या सर्क्युलर प्लेटचा एरिया A दिलेला आहे, रेडियस R दिलेली आहे, याच्यावर चार्ज Q दिसला आहे. तर आपल्याला असं म्हणता येतं आहे की बाबा सरफेस चार्ज डेन्सिटीला आपण डिनोट करतो
सिग्मानं. सो सिग्मा इज इक्वल टू काय फॉर्म्युला मिळाला आपल्याला, क्यू बाय ए, किंवा एरियाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे पाय आर स्क्वेअर. जर एखादा सर्क्युलर प्लेट असेल तर आपल्याला म्हणता येतं सिग्मा इज इक्वल टू चार्ज ऑन स्मॉल एलिमेंट डिवायडेड बाय एरिया ऑफ एलिमेंट. याचे डायमेन्शन्स युनिट काय असेल तर कुलोम पर मीटर स्क्वेअर किंवा L-2 M0 I1 आणि T1. आता I म्हणजे काय असेल तर करंट असेल. ठीक आहे. नेक्स्ट व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. आता व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी म्हणजे काय असेल तर चार्ज पर युनिट व्हॉल्यूम, त्याला आपण म्हणतो व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. याला आपण डिनोट करतो रोनं. सो रो इज इक्वल टू काय आलं बघा, क्यू बाय व्ही. आता एखादा स्पेरिकल बॉडी असेल, त्याची रेडियस आर असेल, स्पेरिकल कंडक्टर आहे किंवा नॉन कंडक्टर आहे, तर त्यावेळेस आपल्याला म्हणतो की रो इज इक्वल टू क्यू अपॉन 4/3 पाय आर क्यूब. लक्ष द्या, चार्ज कधीही जर कंडक्टर असेल तर चार्ज हा त्याच्या सरफेसवर डिस्ट्रीब्यूट होतो. म्हणजे कुठला जर एखादा कंडक्टिंग स्पियर असेल, हॉलो स्पियर असेल किंवा सॉलिड स्पियर असेल, कंडक्टिंग स्पियर असेल, तर ऑल चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड ऑन द सरफेस. सो कुठल्याही कंडक्टरची जर डेन्सिटी विचारली तर त्याची ती सरफेस चार्ज डेन्सिटी असेल, व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी नसणार आहे. ठीक आहे. हेचं युनिट आहे कुलोम पर मीटर क्यूब आणि डायमेन्शन असतील बघा L-3 M0 I1 आणि T1. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघणार आहोत की फोर्स बिटवीन मल्टिपल चार्जेस, त्यालाच आपण म्हणतो सुपरपोजिशन प्रिन्सिपल. आता लक्ष द्या की इथं आपल्याकडं Q1 चार्ज आहे, इथं Q2 चार्ज आहे आणि इथं Q3 चार्ज आहे. ठीक आहे. आता Q1 आणि Q2 मध्ये जो फोर्स आहे त्याची डायरेक्शन हे असेल आणि Q1 आणि Q3 मध्ये जो फोर्स आहे त्याची डायरेक्शन हे असेल. मग या बॉडीवर दोन फोर्सेस लागत आहेत, तर या दोघांचा रिझल्टंट म्हणजेच काय म्हणतो आपण नेट फोर्स ऑन बॉडी. बघा इथं आपण म्हणू शकतो एक्सपेरिमेंटली इट इज व्हेरीफाईड दॅट फोर्स ऑन एनी चार्ज ड्यू टू नंबर ऑफ अदर चार्जेस इज द वेक्टर सम ऑफ ऑल फोर्सेस ऑन चार्ज ड्यू टू द अदर चार्जेस टेकन ॲट अ टाइम. ठीक आहे. The individual force are unaffected due to presence of other charges and this term is known as principle of superposition. काय म्हणलं बघा प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन, की दोन बॉडीजमधला चार्ज हा तिसऱ्या चार्जवर डिपेंड नसणार आहे, म्हणजे अनअफेक्टेड बाय द थर्ड किंवा प्रेझेन्स ऑफ अनदर चार्ज. ठीक आहे. सो याला म्हणतो आपण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात आपण इलेक्ट्रिक फील्ड काय असते बघा. ठीक आहे. आता इलेक्ट्रिक फील्ड काय असेल की आता आपण फोर्स बघितला तसं आता फील्ड म्हणजे प्रत्येक चार्जला एक स्वतःची इलेक्ट्रिक फील्ड असते. दिस इज बिकॉज इलेक्ट्रिक फील्ड इज फॉर्म अराउंड इलेक्ट्रिक चार्ज. हा एक चार्ज आहे आणि या चार्जच्या अराउंड जे एक रिजन असेल त्या रिजनमध्ये द स्पेस अराउंड द चार्ज इन अ बॉडी विच इज द इन्फ्लुअन्स ऑफ चार्ज कॅन बी फेल्ड. समजा या चार्जच्या जवळ जर दुसरे चार्ज आले, ठीक आहे, जर समजा हा पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि हा निगेटिव्ह चार्ज आहे, तर काय करेल, पॉझिटिव्ह चार्जला निगेटिव्ह चार्ज अट्रॅक्ट करेल, पण पॉझिटिव्ह चार्जला पॉझिटिव्ह चार्ज काय करेल, रिपेल करेल. त्यामुळे काय म्हणता येतं की हा पॉझिटिव्ह आहे, दुसरा जर पॉझिटिव्ह असेल तर त्याला रिपेल करेल आणि निगेटिव्ह असेल तर त्याला अट्रॅक्ट करेल. ठीक आहे. नेक्स्ट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज मेजर स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. आता स्ट्रेंथ म्हणजे काय बघा, जसा चार्ज जितका जास्त तशी त्याची स्ट्रेंथ पण जास्त असेल. ठीक आहे. सो इथं आपल्याला म्हणता येते इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट एनी पॉईंट इन इलेक्ट्रिक फील्ड इज द फोर्स ॲक्टिंग ऑन युनिट पॉझिटिव्ह चार्ज प्लेस्ड ॲट दॅट पॉईंट. आता फोर्सचा फॉर्म्युला काय होता बघा, K(Q1Q2/R². मग आपल्याला इथं म्हणता येतं की बाबा रे, समजा हा एक चार्ज आहे Q1 ह्या आणि इथं एक Q0 चार्ज आहे. या दोघांमध्ये जो फोर्स असेल तर F इज इक्वल टू काय आलं बघा, K(Q1Q)/R². म्हणजेच काय झाली ही फोर्स अप्लाइड बाय चार्ज ऑन युनिट पॉझिटिव्ह चार्ज, त्यालाच काय म्हणतो आपण इलेक्ट्रिक फील्ड. सो इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला मिळाला आपल्याला K(Q1/R². ठीक आहे. सो याचा फॉर्म्युला मिळाला बघा, E इज इक्वल टू F/Q0. Q0 कोण असेल तर चार्ज ऑन मॅग्निट्यूड ऑफ चार्ज. ठीक आहे.
So electric field also a vector quantity and its unit is Newton per coulomb or volt per meter and त्याचे डायमेन्शन असेल m1 l1 t-3 and I-1. I म्हणजे काय असेल तर करंट असेल. ठीक आहे, लक्ष द्या. नेक्स्ट इज आपल्याला बघता येते काय याचा वेक्टर फॉर्म कुलॉम फोर्स ॲक्टिंग ऑन क्यू नॉट. आताच बघितलं आपण F इज इक्वल टू 1/4πε0 Q1 Q2 बाय R स्क्वेअर. फक्त इथे Q आणि इथे Q नॉट लागलं डिवायडेड बाय R स्क्वेअर आणि ही युनिट वेक्टर अलॉंग द डायरेक्शन ऑफ फोर्स असेल. ठीक आहे, आता हा Q चार्ज या युनिट पॉझिटिव्ह चार्जवर किती फोर्स लावतो त्यालाच काय म्हणतो आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. सो ई बार इज इक्वल टू काय भेटलं आपल्याला F बार अपॉन Q नॉट किंवा F बार इज इक्वल टू काय म्हणता येते E इंटू Q नॉट. ठीक आहे, सो इलेक्ट्रिक फील्डचा पण फॉर्म्युला काय आला बघा 1/4πε0 Q बाय R स्क्वेअर इंटू एन कॅप. एन कॅप काय असेल तर युनिट व्हेक्टर अलॉंग द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. ठीक आहे, आता टाइप्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड बघणार आहोत आपण कोणत्या कोणत्या युनिफॉर्म नॉन युनिफॉर्म आणि रॅडियल इलेक्ट्रिक फील्ड. आता युनिफॉर्म म्हणजे काय बघा की समजा वेन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज सेम ॲट द पॉईंट देन द इलेक्ट्रिक फील्ड इज नोन ॲज युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. लक्ष द्या याला काय म्हणायचं बघा. हे बघा की ही जी फील्ड लाईन्स आहेत या एकमेकांना पॅरलल असतील आणि यांचं सेपरेशन ॲट एनी इन्स्टंट किंवा ॲट एनी पॉईंट जर सेम असेल तर याला आपण म्हणतो युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. नेक्स्ट बघणार आहोत आपण नॉन युनिफॉर्म नॉन युनिफॉर्म बघा ह्या दोघांमध्ये सेपरेशन बघा इथं कमी आहे इथं जास्त आहे इथं परत जास्त झालं परत कमी झालं. याचा अर्थ काय की इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे फील्ड लाईन्समध्ये जे सेपरेशन असेल ते डिफरंट असेल ॲट डिफरंट पॉईंट्स त्याला आपण म्हणतो नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. नेक्स्ट इज रॅडियल. आता रॅडियल म्हणजे काय बघा की समजा एक पॉईंट आहे तर या पॉईंटपासून 1 2 3 4 5 6 7 8 असे ऑल डायरेक्शनला जे फील्ड लाईन्स दिसत असतील त्याला आपण काय म्हणतो आपण रॅडियल इलेक्ट्रिक फील्ड. द फील्ड इज डायरेक्टेड टुवर्ड्स ऑर अवे फ्रॉम द सेम फिक्स्ड पॉईंट. या पॉईंटपासून जर बघितला तर ही इलेक्ट्रिक फील्ड अवे चाललेली आहे. जर तो पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि जर निगेटिव्ह चार्ज असेल तर त्याच्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कशा असतील टुवर्ड्स द चार्ज फ्लो होत असतील. ठीक आहे, नेक्स्ट हे बघा इथं आपण बघितलं हा पॉझिटिव्ह चार्ज आहे तर पॉझिटिव्ह चार्जकडून लाईन्स जनरेट होतात आणि निगेटिव्ह चार्जला टर्मिनेट होतात. ठीक आहे, तर आयसोलेटेड पॉझिटिव्ह चार्ज आणि हा आहे आयसोलेटेड निगेटिव्ह चार्ज आहे. तर पॉझिटिव्ह चार्जला काय होतात बघा इट इज पाथ डिस्क्राइब बाय द स्मॉल पॉझिटिव्ह चार्ज placed in an electric field the lines of force due to different electric charges पॉझिटिव्ह पासून जनरेट होतात आणि निगेटिव्हला काय होतात टर्मिनेट होतात. ठीक आहे, नेक्स्ट इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ऑफ फोर्स. समजा हा एक पॉझिटिव्ह चार्ज आहे ना पेअर ऑफ लाईक चार्जेस आहे तर इथून बघा लाईन्स अशा एकमेकांना रिपेल करायला लागतील तर ह्या एकमेकांना काय करतील टच करणार नाहीत. बघा ह्याच्या फील्ड लाईन्स बघा एक अशा आणि इथून पुन्हा टर्न झाल्या. कधीही इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स या शेप ऑफ किंवा सरफेसला कशा असतील तर परपेंडिक्युलर असतील. बघा हे परपेंडिक्युलर इथून परपेंडिक्युलरच निघाल्या. ठीक आहे, किंवा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असले तर बघा पॉझिटिव्हकडून जनरेट झाल्या आणि निगेटिव्हला काय झाल्या टर्मिनेट झाल्या. हे का इथून स्टार्ट झाल्या आणि इथं पोहोचल्या. बघा ही लाईन आहे डायरेक्ट परपेंडिक्युलर आहे. आता ही जर परपेंडिक्युलर असायला पाहिजे याचा अर्थ ही काय झाली बघा थोडी कर्व झाली. पुन्हा अगेन कर्व आणि ह्या इकडं बाहेरच्या साईडला गेल्या. ठीक आहे, नेक्स्ट समजा प्लेन कंडक्टर कॅरिंग इक्वल अँड अपोजिट चार्ज. एक कंडक्टर आहे याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे याच्याकडं निगेटिव्ह चार्ज आहे तर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पॉझिटिव्हकडून स्टार्ट होतात आणि निगेटिव्हला टर्मिनेट होतात म्हणजे इथून निघाल्या आणि इथं टर्मिनेट झाल्या. नेक्स्ट इज आत्ता बघितलं होतं की पॉझिटिव्ह चार्जपासून त्या स्टार्ट होतात आणि निगेटिव्ह चार्जला काय होतात टर्मिनेट होतात. द ऑलवेज ओरिजिनेट ॲट टर्मिनेट ॲट राईट अँगल. बघा आपण म्हणलं होतं परपेंडिक्युलर असतात एकमेकांना फील्ड लाईन्स या सरफेसला कशा असतील तर परपेंडिक्युलर असतील. ठीक आहे, नेक्स्ट दे डू नॉट पास थ्रू कंडक्टर. त्या कंडक्टरमधून कधीच पास होत नाही. ठीक आहे, त्याचं रिझन पुढे बघणार आहोत आपण काय रिझन आहे ते. दे नेवर इंटरसेक्ट इच अदर. कधीच त्या एकमेकांना इंटरसेक्ट करणार नाहीत. बघितलं आपण नाही तर कुठल्याच फील्ड लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही आहेत. In case two lines of force intersect at a point, then it means that point electric field has two directions. समजा जर एखाद्या पॉईंटला दोन फील्ड लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट करत असतील तर ऑब्वियसली त्या पॉईंटवर दोन डिफरंट डायरेक्शनला इलेक्ट्रिक फील्ड असतील. ठीक आहे,
नेक्स्ट बघूयात, रिलेटिव्ह क्लोजनेस ऑफ लाईन्स ऑफ फोर्स गिव्स अन आयडिया अबाउट रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड इन दॅट रिजन. दे कॉन्ट्रॅक्ट लॉन्गिट्युडिनली, दॅट्स वाय द लेंथवाईज दिस एक्सप्लेन अट्रॅक्शन. ठीक आहे, दे एक्झर्ट अ लॅटरल प्रेशर ऑन इच अदर अँड दिस एक्सप्लेन्स रिपल्शन. काय म्हणलं बघा इथं, की जर त्या लाईन्स एकमेकांना कॉन्ट्रॅक्ट करत असतील, लेंथवाईज कॉन्ट्रॅक्ट करत असतील, याचा अर्थ त्या दोघांमध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, हा ना. समजा काय म्हणलं बघा इथं, की एक फील्ड लाईन्स अशा एकमेकांना काय करायला लागली, कॉन्ट्रॅक्ट करायला लागल्या. कॉन्ट्रॅक्ट करायला लागल्या याचा अर्थ काय, एकमेकांच्या जवळ यायला लागल्या, याचा अर्थ अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल. आणि जर त्या एकमेकांना रिपेल करायला लागल्या, है ना, हे बघा अशा, हे अशा आणि हे अशा जर रिपेल करायला लागल्या, याचा अर्थ काय असेल, तर त्या एकमेकांना काय करतात, त्या दोघांमध्ये काय असेल, रिपल्सिव्ह फोर्स असेल. ठीक आहे. डायपोल काय असतं बघा. आता डायपोल म्हणजे काय, की समजा एक पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज आहे ऑफ सेम मॅग्निट्यूड आणि ते एकमेकांपासून 2L डिस्टन्सवर ठेवलेले आहेत. तर इथं आपल्याला काय म्हणता येतं बघा, टू इक्वल अँड अपोजिट चार्जेस सेपरेटेड बाय डिस्टन्स फ्रॉम फॉर्म अँड इलेक्ट्रिक डायपोल. काय म्हणलं बघा, इलेक्ट्रिक डायपोलला आपण डिनोट करतो पीनं, किंवा त्याला आपण डायपोल मोमेंट पण म्हणतो. आता हा -Q1 आणि हा +Q आहे. -Q आणि +Q मध्ये सेपरेशन दिलेलं आहे 2L. आता त्या दोन पॉईंटला जोडणाऱ्या लाईनला म्हणतो ॲक्झियल, आणि त्या दोघांना परपेंडिक्युलर असलेल्या ॲक्सिसला म्हणतो इक्वेटोरियल ॲक्सिस. ही ॲक्झियल ॲक्सिस आहे, ही इक्वेटोरियल ॲक्सिस आहे. ठीक आहे. मग आता डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला आपण पीनं डिनोट करतो. सो P इज इक्वल टू द मॅग्निट्यूड ऑफ आयदर चार्ज. दोघांपैकी कुणाचंही एकाचं मॅग्निट्यूड घ्यायचं आणि त्या दोघांमध्ये असलेल्या सेपरेशननं त्याला मल्टिप्लाय करायचं. सो काय म्हणलं बघा, Q × 2L. आता Qचं युनिट काय असेल, कुलोम, आणि लेंथचं युनिट असेल मीटर. सो ह्याचं युनिट मिळालं कुलोम मीटर आणि याचे डायमेन्शन्स असतील M0, L1, T1 आणि I1. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघणार आहोत की टॉर्क ॲक्टिंग ऑन डायपोल इन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. आता इथं काय होते बघूयात आपण, टॉर्क कसा ॲक्ट होतो ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. इथं जर बघितलात तर एक युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये दोन चार्जेस प्लेस केलेले आहेत. बघा रे, इथे एक निगेटिव्ह चार्ज आहे, इथे एक पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. आता या पॉझिटिव्ह चार्जवर फील्ड फोर्स आहे तो या डायरेक्शनला लागेल आणि या निगेटिव्ह चार्जवर जो फोर्स आहे तो या डायरेक्शनला लागेल. म्हणजे एक फोर्स याला इकडं घेऊन चालला आहे, एक फोर्स याला इकडे घेऊन चालला आहे. म्हणजे ही जी डायपोल बनला, आता ह्याच्यावर एक इकडे फोर्स लागला, एक इकडे फोर्स लागला, तर काय होईल बघा, हा रोटेट करेल अबाउट सेंटर. म्हणजे याच्यावर एक टॉर्क लागला, तर त्या टॉर्कचा फॉर्म्युला असेल आपल्याला टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. इथं आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, टॉर्क इज इक्वल टू PE sin थिटा. पी कोण असेल तर डायपोल मोमेंट आहे, ई कोण आहे तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे, आणि साइन थिटा कोण असेल तर अँगल बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड डायपोल मोमेंट. बघा ध्यान द्या, काय म्हणलं आपण त्याला, हा बघा, हा डायपोल झाला P आणि ही झाली आपली इलेक्ट्रिक फील्ड, हा थिटा झाला. तर अँगल बिटवीन E अँड P कोण असेल तर थिटा, आणि टॉर्कचा फॉर्म्युला काय असतो तर PE sin थिटा. ठीक आहे. किंवा त्याला आपण म्हणतो टॉर्क इज इक्वल टू P क्रॉस E. जर तुम्ही डायपोल मोमेंट आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा क्रॉस प्रोडक्ट घेतला तर तुम्हाला काय मिळून जाईल, टॉर्क ॲक्टिंग ऑन इलेक्ट्रिक डायपोल. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत फ्लक्स. आता फ्लक्स काय असते बघा, आत्ताच बघितलं आपण इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स बघितलेल्या आहेत. द टोटल नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू अ गिवन एरिया इज नोन ॲज इलेक्ट्रिक फ्लक्स. आता समजा हा एक एरिया दिलेला आहे, DS एरिया दिलेला आहे, आणि याच्यामधून जर फील्ड लाईन्स पास होत असतील तर त्यालाच काय म्हणतो आपण, बघा फॉर्म्युला काय म्हणला बघा, फ्लक्सला आपण डिनोट करतो फाय. सो फ्लक्स इज इक्वल टू टोटल एरिया इंटू इलेक्ट्रिक फील्ड पासिंग परपेंडिक्युलर म्हणतो. नॉर्मली म्हणजेच काय असेल ते परपेंडिक्युलर. तर ह्याचा फॉर्म्युला मला फाय इज इक्वल टू ES कॉस थिटा, किंवा याला आपण EA कॉस थिटा आपण म्हणतो. ए म्हणजे एरिया असेल किंवा एस म्हणजे पण एरिया असेल. तर या दोघांचा जर डॉट प्रोडक्ट घेतलात, सो फ्लक्स किंवा इलेक्ट्रिक फ्लक्स इज अ स्केलर क्वांटिटी, कारण या दोघांचा डॉट प्रोडक्ट घेतलेला आहे. नेक्स्ट बघणार आहोत गॉस लॉ. आता गॉस लॉ काय असेल बघा,
the total electric flux through any closed surface is equal to the 1 upon epsilon times the net charge enclosed by the surface. ठीक आहे. एप्सिलॉन नॉट कोण आहे तर इलेक्ट्रिक परमिटिव्हिटी आहे. अकॉर्डिंग टू गॉस थेरम फाय इज इक्वल टू फॉर्म्युला 1 अपॉन एप्सिलॉन नॉट इंटू क्यू, किंवा ह्याला दुसरा आपण फॉर्म्युला सांगता येतं फाय इज इक्वल टू लाईन इंटिग्रल ऑफ ई डॉट डी एस. ठीक आहे. नेक्स्ट हां सेम आपण बघितलं आता. प्रूफ बघायचं याचं ई इज इक्वल टू 1 अपॉन 4 पाय नॉट क्यू बाय आर स्क्वेअर. आता याचा आपण काय घेतला डी क्यू घेतला, डी क्यू इज सॉरी डी फाय घेतला, डी फाय इज इक्वल टू ई डॉट डी एस म्हणू शकतो. बघा इथे एक चार्ज दिलेला आहे आणि या हा चार्ज क्यू चार्ज हा एनक्लोज आहे एका क्लोज सरफेसमध्ये. तर त्या क्लोज सरफेसमधून जितके फील्ड लाईन्स पास होत असतील त्या 1 अपॉन इप्सिलॉन नॉट टाइम्स असतील कोणाच्या चार्ज एनक्लोज. समजा जर याच्यामध्ये चार्जच एनक्लोज नसेल, झिरो चार्ज एनक्लोज असेल तर इथं इलेक्ट्रिक फ्लक्स किती सांगता येतो, झिरो सांगता येतो. ठीक आहे. नेक्स्ट सो इथं फॉर्म्युला मिळाला फाय इज इक्वल टू क्यू अपॉन इप्सिलॉन नॉट. आता याचा यूज काय बघा, तर याचा यूज आहे इलेक्ट्रिक फील्ड कॅल्क्युलेशन वेअर देर इज अ सिमेट्री इन चार्ज डिस्ट्रीब्यूशन. दूसरा इट इज़ यूज टू फाइंड द टोटल फ्लक्स associated with the closed surface. And next is applying Gauss law we can easily find out the electric intensity due to various kinds of charge distribution. आता ॲप्लिकेशन ऑफ गॉस लॉ. ॲप्लिकेशन ऑफ गॉस लॉ आता आपल्याला सॉल्व करायचं कशासाठी, युनिफॉर्म बॉडीजसाठी. पहिलं बघूया आपण चार्ज स्पेरिकल शेल असेल. समजा आपल्याकडे एक स्पेरिकल शेल आहे तर त्याच्या चार्ज डेन्सिटी कशी असेल सिग्मा. सिग्मा इज इक्वल टू काय असेल क्यू बाय 4 पाय आर स्क्वेअर. सो क्यू इज इक्वल टू मिळालं 4 पाय आर स्क्वेअर सिग्मा. ठीक आहे. आता इथं बघा जर इथं बघितला तर ह्याचा फॉर्म्युला मिळाला ई इज इक्वल टू 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट क्यू बाय आर स्क्वेअर. आता जर आउटसाईड बघितलात, इथं बाहेर जर बघितलात तर बाहेर हा फॉर्म्युला मिळाला ई इज इक्वल टू 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट क्यू बाय आर स्क्वेअर. म्हणजे ई इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. इथं बघा ग्राफ हा असा काय म्हणतो आपण त्याला, ग्राफ हा असा आपला काय म्हणता येते ग्राफ लिनियर नसणार आहे. ग्राफ कसा असणार आपल्याला एक्सपोनेन्शियल ग्राफ असणार आहे. ठीक आहे. म्हणजे इनसाइड कंडक्टर झिरो इंटेन्सिटी असेल, आउटसाईडला असेल 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट क्यू बाय आर स्क्वेअर आणि सॉरी सरफेसवर असेल 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट क्यू बाय आर स्क्वेअर कॅपिटल आर स्क्वेअर आणि आउटसाईड किती असेल तर 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट क्यू बाय स्मॉल आर स्क्वेअर. ठीक आहे. हां हे याचं काय असेल प्रूफ असेल बघा. ठीक आहे. सो फॉर्म्युला काय मिळाला ई इज इक्वल टू सिग्मा अपॉन इप्सिलॉन नॉट. फॉर्म्युला मिळाला क्यू बाय इप्सिलॉन नॉट. नेक्स्ट जर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इन स्पेरिकल शेल है ना, इनसाइड स्पेरिकल शेल किती असेल तर 0 असेल. का, कारण इनसाइड स्पेरिकल शेल चार्ज किती आहे 0 आहे. तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी पण कशी असेल 0 असेल. ठीक आहे. नेक्स्ट बघणार आहोत आपण पोटेन्शियल अँड रिलेशन विथ द फील्ड. ठीक आहे. आता पोटेन्शियल काय असेल बघा, द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ॲट एनी पॉईंट इन इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड इज द वर्क डन ब्रिंग द पार्टिकल किंवा द पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू पॉईंट. ठीक आहे. आता याचा अर्थ काय होतो बघा, की समजा आपल्याकडे एक चार्ज आहे क्यू चार्ज आहे आणि ह्याच्यापासून एक इन्फायनाईट पोझिशनला एक टेस्ट चार्ज आहे क्यू नॉट ज्याची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. तर एखाद्या टेस्ट चार्जला पॉझिटिव्ह टेस्ट चार्जला इन्फायनाईटपासून पी डिस्टन्सवर घेऊन यायचं आहे. तर लागणारा जो वर्क डन असेल त्यालाच काय म्हणतो आपण वर्क डन टू ब्रिंग द पार्टिकल किंवा चार्ज किंवा टेस्ट चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू पी इज कॉल्ड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. त्याला आपण डिनोट करतो व्ही न. सो व्हीचा फॉर्म्युला मिळाला आपण के क्यू बाय आर. काय मिळाला फॉर्म्युला के क्यू बाय आर. हां इट इज न्यूमेरिकली इक्वल टू द वर्क डन और इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी पर युनिट चार्ज है ना. वर्क डन किंवा पोटेन्शियल एनर्जी पर युनिट चार्जलाच काय म्हणतो आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल. सो पोटेन्शियलचा फॉर्म्युला मिळाला बघा व्ही इज इक्वल टू डब्ल्यू बाय क्यू और यू बाय क्यू. हे असेल वर्क डन आणि हे असेल पोटेन्शियल एनर्जी. आता याचं युनिट काय असेल बघा, तर जूल पर कुलोम असेल किंवा वोल्ट है ना. पोटेन्शियलचं युनिट काय असेल वोल्ट किंवा जूल पर कुलोम हे याचे डायमेन्शन्स असतील. नेक्स्ट पोटेन्शियल डिफरन्स. आता पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय की दोन ह्याच्यामधला पोटेन्शियल जो डिफरन्स असेल काय असेल तर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉईंट्स इन इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड इज
defined as the work done to transfer unit positive charge from one point to another or difference of electrostatic potential energy between the points per unit positive charge. ठीक आहे, जसं की आता बघितलं इथे एक स्पेरिकल बॉडी आहे, याच्यावर क्यू चार्ज आहे. आपण याला काय केलं, पी पॉईंटपासून ए पॉईंटला जर घेऊन आलं तर लागणारा वर्क डन म्हणजेच काय असेल, चेंज इन पोटेन्शियल असेल किंवा त्याला पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो आपण. ठीक आहे. नेक्स्ट, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ड्यू टू मल्टिपल चार्जेस. आता इथं बघा, इथे एक पी चार्ज आहे, ह्याच्यावर Q1 Q2 Q3 काय लावा लागलेत, फोर्स लावा लागले. तर ह्यांचा काय असेल, या सगळ्यांसाठी पण आपल्याला काय लावता येते, इलेक्ट्रिक पोटेन्शियल लावता येते. तर या सगळ्यांचा जर वेक्टर सम केलात किंवा सम केलात, इट इज अ स्केलर क्वांटिटी, जर याचा आपण सम केला तर आपल्याला काय मिळतो, द कन्सिडर, आपण एक सिस्टम कन्सिडर केली ज्याच्यावर N चार्ज दिलेले आहेत आणि त्यांची सेपरेशन दिलेलं आहे फ्रॉम ओरिजिन. तर V1 V2 V3 आर पोटेन्शियल ॲट पॉईंट P ड्यू टू Q1 Q2 अँड सो ऑन. ठीक आहे. आता याचं प्रूफ काय असेल बघा, तर पोटेन्शियल इज इक्वल टू 1/4πε0 समेशन ऑफ I इक्वल्स टू 1 to N QI बाय QR, सॉरी QI बाय QI RI. इथं बघा, रिलेशन बिटवीन पोटेन्शियल अँड इलेक्ट्रिक फील्ड. फील्ड आणि पोटेन्शियलमध्ये काय रिलेशन असेल तर इथं बघता येतं आपल्याला, वर्क डन इज इक्वल टू Q इंटू V, म्हणजेच पोटेन्शियल इज इक्वल टू मायनस ऑफ A टू B F इंटू DX असेल. ठीक आहे, किंवा U इज इक्वल टू Q0 इंटू V म्हणता येते. आता डायपोल बघायचं आपल्याला. आता ठीक आहे, नेक्स्ट बघूयात आपण इक्वी पोटेन्शियल सरफेसेस. आता इथे लक्ष द्या की या क्यू चार्जपासून हे R डिस्टन्स, हे सेपरेशन सेम आहे. याचा अर्थ ही जी इनसाईडची लाईन दिसायला ह्या ऑल पॉईंट्स पोटेन्शियल कसं असेल, सेम असेल. म्हणजे हा जो सरफेस झाला ह्याला म्हणतात इक्वी पोटेन्शियल सरफेस. हा दुसरा इक्वी पोटेन्शियल झाला, हा तिसरा इक्वी पोटेन्शियल झाला, याला काय म्हणतो आपण, इक्वी पोटेन्शियल सरफेस. ठीक आहे. आता डायपोल काय असेल बघा, एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, एक निगेटिव्ह चार्ज आहे आणि दोघांपासून काय झालं, ते सेपरेट आहेत एकमेकांपासून. तर जर दोन आयडेंटिकल पॉझिटिव्ह चार्ज असले ते एकमेकांपासून काय करतील, रिपेल करतील. पण इथं बघा, फील्ड लाईन्स इथं जास्त आहेत, इथं जास्त आहेत. याला काय म्हणतो आपण की इक्विपोटेन्शियल सरफेस इथं खूप क्लोज आहेत आणि इकडे बघितलं तर खूप अवे आहेत. ठीक आहे. इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी, आता पोटेन्शियल एनर्जी बघायचं आपल्याला. तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असेल, तर आपल्याला म्हणता येते पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू वर्क डन टू ब्रिंग द पार्टिकल फ्रॉम इन्फिनिटी टू P. डेफिनेशन तेच राहील. मग ह्याचा फॉर्म्युला वर्क डन इज इक्वल टू V1 इंटू Q2 किंवा V2 इंटू Q1. ठीक आहे. सो फॉर्म्युला इज 1/4πε0 Q1 Q2 बाय R. आता हे सिस्टमसाठी काय म्हणता येतं बघा, सिस्टमची पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच काय, पहिल्याची दुसऱ्यासोबत किंवा दुसऱ्याची तिसऱ्यासोबत किंवा तिसऱ्याची पहिल्यासोबत ह्या सगळ्यांचा सम म्हणजेच काय असेल तर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. इथं बघणार आहोत आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑफ ॲन इलेक्ट्रिक डायपोल इन ॲन इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे. आता डायपोल तर बघितलेला होता आपण. डायपोल जर बघितला तर हे बघा, डायपोल इकडे चालला आहे, ह्याच्यावर एक फोर्स इकडे लागायला आहे, एक फोर्स इकडे लागायला लागला आहे. तर वर्क डनचा फॉर्म्युला काय मिळाला बघा, P साईन थिटा. काय भेटला आपल्याला फॉर्म्युला, P साईन थिटा डी थिटा. ठीक आहे. आता ह्याचा फॉर्म्युला मिळाला बघा, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू मायनस ऑफ P. ठीक आहे. काय मिळाला फॉर्म्युला, पोटेन्शियल इज इक्वल टू मायनस ऑफ P. जर थिटा इज इक्वल टू 0 असेल तर पोटेन्शियल मायनस P असेल, 90 असेल तर 0 आणि 180 असेल तर P. ठीक आहे. आता नेक्स्ट बघणार आहोत आपण इलेक्ट्रिक कंडक्टर काय असतं, तर कंडक्टर कॅरीज करतात, चार्ज कॅरीज करतात आणि त्याच्याकडं फ्री इलेक्ट्रॉन्स जास्त असतात, विच आर फ्री टू मूव्ह ऑर जम्प अँड हेन्स कॉल्ड मोबाईल चार्जेस. ठीक आहे. आणि इन्सुलेटरकडे काय असतं बघा, जर कंडक्टरमध्ये जो बॉन्ड असतो न्यूक्लियस आणि आउटर इलेक्ट्रॉनमधला तो खूप वीक असतो, त्याच्यामुळे त्याच्याकडे नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन जास्त असतात. त्यामुळे काय होतं इथं की हे काय म्हणलं आपण की जर त्या दोघांमध्ये बॉन्ड जर खूप वीक असेल तर ते एका बॉडीवरून दुसऱ्या बॉडीवर किंवा एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटवर काय करू शकतात, जंप करू शकतात. बट इन्सुलेटरमध्ये बॉन्ड जो आहे खूप स्ट्रॉंग असतो, त्यामुळं काय होतं आहे की ते एकमेकांपासून दूर जाणार नाहीत किंवा जंप करणार नाहीत. याचा अर्थ काय, देअर आर नो मोबाईल चार्जेस. मोबाईल म्हणजेच फ्री. ठीक आहे. तर इन्सुलेटरमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स खूप कमी असतात आणि ॲज कम्पेअर टू कंडक्टर जास्त असतात. ठीक आहे. आता इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय बघा, तर इन इलेक्ट्रोलाइट चार्ज कॅरीज आर इलेक्ट्रॉन्स अँड आयन्स. आता आहे ना, इलेक्ट्रॉन्स आणि आयन्सला काय म्हणतात, इलेक्ट्रोलाइट. ठीक आहे.
बिहेवियर ऑफ कंडक्टर इन इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड, द नेट इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इनसाइड कंडक्टर इज झिरो. आपण बघितलं होतं काय की जर एखादा कंडक्टर असेल त्या कंडक्टरच्या इनसाइड इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशी असेल, झिरो असेल. का बरं झिरो असेल, तर तिथं जे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहेत त्या कंडक्टरला पास करत नाहीत किंवा क्रॉस करत नाहीत, त्याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती असेल तर झिरो असेल. ठीक आहे. नेक्स्ट, इलेक्ट्रिक फील्ड आर जस्ट आउटसाइड द चार्ज कंडक्टर इज परपेंडिक्युलर टू, हां आपण बघितलं होतं की फील्ड लाईन्स या कंडक्टरला कशा असतात, परपेंडिक्युलर असतात. ठीक आहे. तर त्याचा टेंजेन्शियल कंपोनंट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज झिरो, दॅट इज ई कॉस थिटाची व्हॅल्यू किती असेल, झिरो असेल. नेक्स्ट इज बघा, इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक चार्ज रिसाइड्स ऑन द सरफेस ऑफ कंडक्टर, इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज कॉन्स्टंट फॉर द एंटायर कंडक्टर, सरफेस एनर्जी डिस्ट्रीब्यूशन मे बी डिफरंट ॲट डिफरंट पॉईंट अँड इलेक्ट्रिक फील्ड एक्झिस्ट ऑन द सरफेस ऑफ चार्ज कंडक्टर. ठीक आहे. आपण ह्या गोष्टी आपण पाठीमागच बघितलेल्या आहेत की इलेक्ट्रिक फील्ड वरच्या ज्या कंडिशन्स आहेत त्या कशा असतील, या असतील. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत कॅपॅसिटर. आता कॅपॅसिटर काय असतं बघा की आपण पॅरलल प्लेट कॅपॅसिटर बघा ना, कॅपॅसिटर इज डिव्हाइस इज यूज टू स्टोअर द चार्ज स्टोअर करण्यासाठी ज्या डिव्हाइसचा यूज करतो त्याला आपण काय म्हणतो, कॅपॅसिटर. इट कंटेन्स टू इलेक्ट्रिक कंडक्टर्स किंवा प्लेट्स असतील अँड सेपरेटेड बाय डायइलेक्ट्रिक मटेरियल किंवा त्याला आपण इन्सुलेटर पण म्हणतो. ठीक आहे. काय करतो ह्या कॅपॅसिटर, तर इट इज ॲबिलिटी टू ऑफ कंडक्टर टू स्टोअर इलेक्ट्रिक चार्ज ऑर एनर्जी. इथं फॉर्म्युला म्हणता येत आपल्याला की द चार्ज ऑन प्लेट्स ऑफ कॅपॅसिटर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पोटेन्शियल डिफरन्स ॲट टू एंड्स ऑफ कॅपॅसिटर. सो क्यू इज प्रोपोर्शनल टू व्ही, आणि जर प्रोपोर्शनलिटी साईन किंवा इक्वल टूचं साईन लावलं तर क्यू इज इक्वल टू सी इंटू व्ही. सी इज वॉट, कॅपॅसिटन्स. सो सीला आपण म्हणतो क्यू बाय व्ही. ठीक आहे. आता कॅपॅसिटरचं युनिट काय असेल तर फॅरड असेल. ठीक आहे. किंवा त्याला दुसरं युनिट म्हणता येते कुलोम पर वोल्ट. ओके. त्याचे डायमेन्शन्स आणि त्याचे सिम्बॉल दिलेले आहे बघा आपल्याला. ठीक आहे. याला म्हणतो आपण फिक्स कॅपॅसिटर, याला म्हणतो आपण व्हेरिएबल कॅपॅसिटर. ठीक आहे. तेच बघितलं होतं आपण की स्टोअर करण्यासाठी यूज केला जातो कॅपॅसिटरचा. टाईप्स ऑफ कॅपॅसिटर बघा त्याच्या शेपवर डिपेंड असतात है ना. जर पॅरलल प्लेट असेल तर त्याला पॅरलल प्लेट म्हणतो, स्पेरिकल असेल तर स्पेरिकल म्हणतो किंवा सिलेंड्रिकल असेल तर सिलेंड्रिकल म्हणतो है ना. आपल्या फॅनमध्ये जे यूज करतो तो सिलेंड्रिकल कॅपॅसिटर यूज करतात. ठीक आहे. आणि डायइलेक्ट्रिक मीडियम आहेत. डायइलेक्ट्रिक मीडियम कोणता यूज करतो आपण, इलेक्ट्रोलाइट करतो, पेपर करतो, मायका करतो किंवा सिरॅमिक कॅपॅसिटर आहे ना. सिरॅमिक म्हणजे काय असेल तर ग्लास टाईपचं एक मटेरियल असेल ज्याच्यामुळे त्याचं कॅपॅसिटन्स काय होतो, इन्क्रीज होतो. ठीक आहे. आता इथं बघा पॅरलल प्लेट कसा असेल, इथून पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे लाईन्स ऑफ फील्ड काय व्हायला लागल्या, जनरेट व्हायला लागल्या. इथे काय होतात, टर्मिनेट होतात. ठीक आहे. बघा जर कॅपॅसिटी ऑफ कॅपॅसिटर इन्क्रीज करायचं असेल तर आपल्याकडे काय काय कंडिशन्स आहेत. ब्रिंगिंग अनदर कंडक्टिंग प्लेट क्लोज टू इट अँड डिक्रीज द पोटेन्शियल ॲट सेम चार्ज. ठीक आहे. वेल अनचार्ज प्लेट इज क्लोजर टू प्लेट ए ड्यू टू induction negative charge is induced on the face of plate B and the equal positive charge on the another face of plate B. राईट. ठीक आहे. याच्या साईडला पॉझिटिव्ह चार्ज आहे, याच्या साईडला निगेटिव्ह चार्ज आहे. आता इथे काय केलं बघा, एक प्लेट इंट्रोड्यूस केली त्यामुळे काय झालं, इकडे पॉझिटिव्ह चार्ज आली, इकडे निगेटिव्ह चार्ज आले. याला केलं आपण अर्थिंग. ठीक आहे. कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर बघा इथे दोन पॅरलल प्लेट दिलेले आहेत. याच्यावर प्लस क्यू चार्ज आहे, याच्यावर मायनस क्यू चार्ज आहे. ठीक आहे. याची डेन्सिटी सिग्मा आहे, याची डेन्सिटी मायनस सिग्मा आहे. तर आपल्याला याचं कॅपॅसिटन्स काढता येते. सी इज इक्वल टू इप्सिलॉन नॉट ए बाय डी. ए म्हणजे एरिया असेल आणि डी म्हणजे काय असेल तर सेपरेशन. ह्या दोघांमध्ये सेपरेशन डी दिलेलं आहे आणि ह्याचा एरिया ए दिलेला आहे. सो इथं नोट काय म्हणता येते, सी इज प्रोपोर्शनल टू 1/d किंवा सी इज प्रोपोर्शनल टू ए. नेक्स्ट, जर याच्यामध्ये आपण डायइलेक्ट्रिक स्लॅब इंट्रोड्यूस केला तर त्याचा कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला काय येतो बघा, सी इज इक्वल टू सी नॉट अपॉन 1 - t/d प्लस t/d इंटू के. सो इथं सी नॉट कोण आहे, इनिशियल कॅपॅसिटन्स असेल
टी म्हणजे थिकनेस ऑफ स्लॅब आहे, डी म्हणजे सेपरेशन बिटवीन प्लेट्स असेल, अगेन टी थिकनेस आहे, डी सेपरेशन आहे आणि के कोण असेल तर डाय इलेक्ट्रिक कॉन्स्टंट. ठीक आहे. सो के इज इक्वल टू फॉर्म्युला मिळाला आपल्याला सी बाय सी डॉट. आता याच्यामध्ये बघणार आहोत कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर. कॅपॅसिटरला कंबाईन करायचं होतं. त्याच्यामध्ये दोन कॉम्बिनेशन करता येते. एक आहे सिरीज कॉम्बिनेशन, दुसरं आहे पॅरलल कॉम्बिनेशन. तर इथं फॉर्म्युला काय लावता येतो बघा. जर दोन कॅपॅसिटर सिरीजमध्ये असतील तर 1/c इज इक्वल टू 1/c1 प्लस 1/c2 किंवा c इज इक्वल टू c1 c2 अपॉन c1 प्लस c2. जर पॅरललमध्ये असतील तर काय येईल बघा फॉर्म्युला. ह्या सगळ्यांचं काय करणार तुम्ही सम करणार. c इज इक्वल टू c1 है ना, ह्याचा कॅपॅसिटन्स c1 प्लस c2 प्लस c3 प्लस अँड सो ऑन. ठीक आहे. आता एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर, त्याचा फॉर्म्युला हा काय, एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर हाफ CV². ठीक आहे. किंवा दुसरा फॉर्म्युला काय सांगते बघा, Q इज इक्वल टू CV, तर C इज इक्वल टू Q/V. तर दुसरा फॉर्म्युला हाफ Q इंटू V. ही एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर झाला. ठीक आहे. सो इथं आपला इलेक्ट्रोस्टॅटिक आणि कॅपॅसिटर संपतो. नेक्स्ट चॅप्टर आपण बघूयात दुसऱ्या लेक्चरमध्ये.